जगदीप धनखड यांचा राजीनामा स्वीकारला। उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचा राजीनामा स्वीकारून प्रकृतीच्या कारणास्तव धनखड यांनी दिला राजीनामा। रोहित पवारांकडून कोकाटेंचे आणखी 2 व्हिडिओ पोस्ट। सभागृहाचं कामकाज संपलं होतं हे वक्तव्य खोटं। आमदार रोहित पवारांकडून पुन्हा एकदा पोलखोल। जाहिरात स्किप करण्यासाठी 42 सेकंद लागतात का? रोहित पवारांचा सवाल। 15 ऑगस्टला मोठं आंदोलन करण्याचा दमानियांचा इशारा। कोकाटेंविरोधात आवाज उठवणं गरजेचं। माणिकराव कोकाटेंचा राजीनामा झालाच पाहिजे, दमानियांची मागणी। विधान भवनातील राडा प्रकरणी अंजली दमानियांचा संताप। ऋषिकेश टकले अट्टल गुन्हेगार। ऋषिकेश टकलेच्या सुटकेवरून दमानिया संतप्त। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांना वाढदिवसाच्या कृषी मंत्र्यांनी दिल्या शुभेच्छा। वाढदिवसानिमित्त शेतकऱ्यांच्या कृषी समृद्धी योजनेचं लॉन्च। कोकाटेंची माहिती। सभागृहातील रमीचा विषय खूप छोटा, मला रमी खेळताच येत नाही। मोबाईलवर गेम पॉपअप झाली, ती स्किप होईपर्यंत हा व्हिडिओ शूट झाला। माणिकराव कोकाटेंचा दावा। या प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी मीडियावर विश्वास ठेवून वक्तव्य केल्यासारखं वाटतं। कृषी मंत्र्यांचं वक्तव्य। या प्रकरणात माझी बदनामी करण्याचा प्रयत्न, बदनामी करणाऱ्यांवर अब्रू नुकसानीचा दावा ठोकणार। कोकाटेंचा इशारा। प्रकरणाची सखोल चौकशीची मागणी करणार। दोषी आढळल्यास राज्यपालांकडे राजीनामा देईन। कोकाटेंचं वक्तव्य। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा वाढदिवस राज्यभरात सेवा आणि संघटन या माध्यमातून साजरा होतोय। भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांची माहिती। मनसेच्या विभाग अध्यक्षांची आज राजगड इथे बैठक। मुंबई अध्यक्ष संदीप देशपांडेंनी बोलावली बैठक। बैठकीत विभागासंदर्भात आढावा घेतला जाणार। कोल्हापूर महापालिकेच्या प्रलंबित प्रकल्पांच्या कामांमध्ये सुधारणा करा, आमदार राजेश क्षीरसागर यांच्या सूचना। कोल्हापूरमध्ये मनसे कार्यकर्ते चढले 60 फूट उंचीच्या होर्डिंगवर। अनोखा आंदोलन करत प्रशासनाचं लक्ष वेधलं। परभणीत काँग्रेसची सरकारविरोधात जोरदार निदर्शने। जनसुरक्षा विधेयकाला विरोधासह कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याची मागणी। मुख्यमंत्री फडणवीस 23 जुलै रोजी पंढरपूर दौऱ्यावर। संत नामदेव महाराजांच्या समाधी सोहळ्याच्या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्र्यांचा पंढरपूर दौरा। जयकुमार गोरे यांची माहिती। बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणातील 2 आरोपींचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला। दोन्ही आरोपींची जामिनाची होती मागणी। दोन्ही आरोपींचे सह आरोपींशी जवळचे संबंध असल्याचं कॉल डेटा रेकॉर्डवरून स्पष्ट। ठाणे महानगरपालिका क्षेत्रात रस्ते विकासाची कामे डिसेंबरपर्यंत पूर्ण करा। परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांचे निर्देश। अहिल्यानगरच्या किरण काळेंवर बलात्काराचा गुन्हा दाखल। 21 वर्षीय तरुणीने काळेंविरोधात केली तक्रार। 2023 ते 2024 पर्यंत अत्याचार केल्याचा काळेंवर आरोप। उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या वाढदिवसानिमित्त 4,42,900 स्क्वेअर फूटवर साकारलं फार्म आर्ट। कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंनी दिल्या उपमुख्यमंत्री अजित पवारांना अनोख्या शुभेच्छा। बुलढाण्यात जनसुरक्षा कायद्याला काँग्रेसचा विरोध। उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर निषेध आंदोलन। उपविभागीय अधिकाऱ्यांना दिलं निवेदन। मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त परभणीत आज 7 ठिकाणी रक्तदान शिबिराचं आयोजन। नागरिकांना शिबिरात सहभागी होण्याचं आवाहन। पालिका निवडणुकीसाठी भाजपचा नवा फॉर्म्युला। मतदारसंघातील 5 कामं आमदारांना सुचवण्याच्या सूचना। ती कामं प्राधान्यानं करण्यात येणार। प्रफुल्ल लोढांविरोधात अत्याचाराचा गुन्हा दाखल। नोकरीचा आमिष दाखवत अत्याचार केल्याचा महिलेचा आरोप। पोलिसात लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल। प्रफुल्ल लोढांवर मुंबईच्या साकीनाकामध्येही गुन्हा दाखल। पोलीस ठाण्यात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल। लोकशाही मराठीने आवाज उठवल्यानंतर लोढांवर गुन्हा दाखल। एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री फडणवीसांना दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा। विश्वासाचा हात असू दे, मैत्रीचा सहवास असू दे। देवेंद्र फडणवीसांच्या वाढदिवसाला एकनाथ शिंदेंचं खास ट्विट। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिल्या अजित पवारांना वाढदिवसाच्या ट्विट करत शुभेच्छा। खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील उपमुख्यमंत्री अजित पवारांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या। ट्विट करत या शुभेच्छा देण्यात आल्या। अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवारांनी अजित पवारांसाठी भावनिक पत्र लिहिलं। या पत्रातून त्यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या। नाशिकमधील हनी ट्रॅप प्रकरणी चौकशी सुरू। अधिकाऱ्यांचे कॉल डिटेल संबंध तपासणीच्या चौकटीत। सूत्रांची माहिती।
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे वर्धा दौऱ्यावर. फडणवीसांच्या वाढदिवसानिमित्त विशेष अभियान मोतीबिंदू विरहित वर्धा अभियानाचं आयोजन. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते उद्घाटन होणार. सोलापुरात संभाजी ब्रिगेड महिला आघाडीचा पत्ते खेळत कृषी मंत्र्यांचा निषेध. विलास घाडगेंना मारहाण प्रकरणी सूरज चव्हाण यांच्यावर कायदेशीर कडक कारवाई करण्याची मागणी. सांगलीमध्ये कृष्णा आणि वारणा नदीकाठच्या गावांसाठी शक्तीपीठ ठरणार घातक. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी यांचा आरोप. हनी ट्रॅपच्या माध्यमातून सरकारला बदनाम करण्याचं कारस्थान सुरू. मंत्री हसन मुश्रीफांचा सांगलीत विरोधकांवर आरोप. उपमुख्यमंत्री अजित पवार आज पुणे दौऱ्यावर. अजित पवार वाढदिवसानिमित्त आज पुण्यात असणार. मुख्यमंत्री फडणवीस वाढदिवसानिमित्त गडचिरोली दौऱ्यावर. 4.5 MTPA स्टील प्लांटचा प्रकल्पाचं उद्घाटन करणार. या प्रकल्पात 24,000 कोटींची गुंतवणूक केली असून 10,000 रोजगार निर्माण होणार. संतोष देशमुख हत्या प्रकरणाची 10वी सुनावणी आज पार पडणार. उद्या बीड येथील विशेष मकोका न्यायालयात होणार. आरोपीकडून निर्दोष मुक्ततेचा अर्ज न्यायालयात दाखल. विधान भवन राडा प्रकरणात दोन्ही आरोपींना जामीन मंजूर. मुंबईच्या किल्ला कोर्टानं दोघांना 25,000च्या जात मुचलक्यावर केला जामीन मंजूर. मनोज जरांगेंनी घेतली विजयकुमार घाडगेंची भेट. मारहाण घटनेनंतर रुग्णालयात जात केली विचारपूस. लातूरमध्ये जाऊन घटनेबाबत माहितीही घेतली. छत्रपती संभाजीनगरात कोपरगावमधील राष्ट्रीय महामार्गासाठी याचिकाकर्त्यांना तत्काळ योग्य मोबदला देण्याचे आदेश. रुंदीकरणासाठी जमिनीला 0 मोबदला देण्याचा निर्णय खंडपीठाकडून अमान्य. कोल्हापूरच्या अंबाबाईच्या चरणी सुट्टीच्या दिवसात 2.25 कोटींचं दान. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीची माहिती. वाशिममध्ये सोलार पॅनलसाठी अर्ज करूनही अद्याप पॅनल बसवले नाहीत. महावितरणाच्या अनागोंदी कारभारामुळे नागरिकांना अद्याप लाभ नाही. नागरिकांवर दर महिना अतिरिक्त वीज बिल भरण्याची वेळ. यंदाचा पावसाळा मराठवाड्यासाठी निराशाजनक. मे महिन्यापासून केवळ 15 दिवसच पाऊस. शेतकऱ्यांवर मात्र दुबार पेरणीचं संकट. महाबळेश्वर ते पाचगणी मार्गावरील रस्त्यावर खड्ड्यांचं साम्राज्य. पाण्यानं भरलेल्या खड्ड्याचा अंदाज येत नसल्यानं वाहनांचं नुकसान. स्थानिकांसह पर्यटकांकडून संताप व्यक्त. मराठवाड्यात जिल्हा परिषदेच्या निवडणुकीची तयारी अंतिम टप्प्यात. जिल्हा परिषदेच्या आराखड्यात 6 गट आणि 12 गणांची वाढ. मुख्यमंत्री फडणवीसांच्या वाढदिवसानिमित्त पंढरपुरात भाजप आमदार समाधान औताडे यांच्याकडून विठ्ठलाची पूजा करण्यात आली. यावेळी पदाधिकारी देखील उपस्थित होते. केंद्रीय आरोग्य विभागाच्या वतीनं गेल्या 3 वर्षात 34,805 नसबंदीच्या यशस्वी शस्त्रक्रिया. महापालिकेच्या कुटुंब कल्याण केंद्र विभागाला पुरुष नसबंदी शस्त्रक्रिया प्रशिक्षण केंद्र म्हणून मान्यता. छत्रपती संभाजीनगर जालना जळगाव रेल्वे मार्गाच्या कामाला वेग. रेल्वे मार्गासाठी 19 गावातील जमिनी संपादित करण्यासाठी अधिसूचना प्रसिद्ध. प्रकल्पामुळे अजिंठा लेणीला थेट रेल्वे कनेक्टिव्हिटी. साताऱ्याच्या पाटण तालुक्यात 4 गावांवर 4 वर्षांपूर्वी डोंगर कोसळला होता. मात्र गावातील नागरिकांचं पुनर्वसन अद्याप रखडलंय. 2 वर्षांपासून पुनर्वसन प्रक्रिया सुरू असून अद्याप काम पूर्ण नाहीये. तुळजापूर ड्रग्ज प्रकरणांमध्ये पोलिसांची मोठी कारवाई. 2 फरार आरोपी पोलिसांच्या ताब्यात. सिंधुदुर्गात गणेश शाळांमध्ये मूर्तिकारांची लगबग वाढली. गणेश शाळांमध्ये जवळपास 50% काम पूर्ण. यंदा गणेशोत्सव लवकर असल्यानं काम पूर्ण करण्यावर मूर्तिकारांचा भर. कोर्ट मॅरेजचा ट्रेंड होतोय सेट. मागील 5 वर्षात कोर्ट मॅरेजमध्ये तब्बल 70% वाढ. कोकणवासियांना बाप्पा पावला. 23 ऑगस्टपासून कोकण रेल्वे मार्गावरून धावणार रोरो कार सेवा. लाड ते वेरणा दरम्यान धावणार रोरो कार सेवा. मुंबईतील मासळी विक्रेत्यांच्या आंदोलनाला धाकटी डहाणू येथील मासळी विक्रेत्यांचा पाठिंबा. मासळी मंडई प्रकल्पाच्या लिलाव प्रक्रियेत घोटाळा झाल्याचा आरोप. कथित घोटाळ्याची SIT चौकशीची मागणी. रत्नागिरीतील वाटद MIDC विरोधातील शेतकऱ्यांची 26 जुलै रोजी जाहीर सभा. मंत्री उदय सामंत बैठकीला उपस्थित राहणार. शेतकऱ्यांना विश्वासात घेऊनच प्रकल्पाचा निर्णय घेणार, सामंतांचं आश्वासन.
कराड चिपळूण राज्य महामार्गाचं काम पाटण ते धक्का दरम्यान सुरू, मात्र ठेकेदाराकडून निकृष्ट काम चालू असल्याचा आरोप. चिखलावर कॉन्क्रीट रस्ता बनवला जात असल्याचं देखील समोर. राज्यात गेल्या वर्षभरात 12,000 जोडप्यांचा आंतरजातीय विवाह. समाज कल्याण विभागाच्या आंतरजातीय विवाह प्रोत्साहन योजनेतील आकडेवारी समोर. सरकारकडून विवाहासाठी 60 कोटी 43 लाखांचं आर्थिक सहाय्य. पुणे जिल्हा परिषद गट आणि गण प्रारूप आराखड्याबाबत 217 हरकती दाखल. हरकती आणि सूचना दाखल करण्याची काल अंतिम तारीख, तर या हरकतींवर 31 ऑगस्टपर्यंत सुनावणी होणार. संयुक्त फेरीवाला संघटना असोसिएशनचा आराखडा तयार. आराखड्यात फेरीवाल्यांच्या विविध समस्यांबाबत सूचनांचा समावेश. मुंबई महापालिका इमारतीचं सौंदर्य आणि भव्यता पर्यटकांना भुरळ घालते. गेल्या 7 महिन्यात देश विदेशातील 20,000 पर्यटकांची मुंबई पालिका इमारतीला भेट. परिचारिका संपामुळे रुग्णांचे हाल. कामा जे सेंट जॉर्जेस जीटी रुग्णालयातील नियमित शस्त्रक्रिया देखील बंद. हिंगोली जिल्ह्यात 16 ग्रामपंचायतींना मिळणार नवीन इमारत. या संदर्भात 16 जुलै रोजी शासन निर्णय जारी करणार. वाशिमच्या पद्मेश्वराच्या पिंडीला केला 5,51,000च्या चलनी नोटांचा आकर्षक शृंगार. उत्तर भारतीयांच्या दुसऱ्या श्रावण सोमवार निमित्त शृंगार. मंदिरात शृंगार पाहण्यासाठी आणि दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी. झुटी जंगलाच्या जमिनीवरील अतिक्रमण नियमित करण्यासाठी प्रशासनाची कार्यवाही सुरू. जंगलाखालील जमिनीची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी नागपूर विभागाची आढावा बैठक. यवतमाळमध्ये पांढरकवडा पोलीस स्टेशन अंतर्गत अनेक अवैध धंदे सुरू. पोलीस प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप. भाजपचा मोर्चा काढत पोलीस स्टेशन इथे ठिय्या आंदोलन. कमवत्या पत्नीला पोटगी मिळण्याचा अधिकार. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा निर्णय. वर्धा सत्र न्यायालयाकडून पत्नीला मासिक 15,000 रुपये पोटगी मंजूर. एसटीच्या स्वच्छता सर्वेक्षणात 149 बस स्थानक नापास. राज्यात 23 जानेवारीपासून स्वच्छता सर्वेक्षण सुरू. एकूण 568 बस स्थानकांपैकी 201 स्थानकांना 70हून अधिक गुण. बीड जिल्ह्यातील कोठारबन शाळेची दुरवस्था. लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षतेमुळे शाळेला निधी मिळेना. शासनाकडे मागणी करून देखील दुर्लक्ष. मुंबईला पाणी पुरवठा करणारी धरणं भरली, मात्र पश्चिम उपनगरातील नागरिक मात्र पाणी टंचाईनं हैराण. पालिकेकडे तक्रार करून देखील दुर्लक्ष. नागपूर आणि अजनी रेल्वे प्लॅटफॉर्मवर स्टॉलवरील विक्री 25 जुलैपर्यंत बंद. वार्षिक उर्स निमित्त नागपुरात देशभरातून भाविकांची गर्दी. भाविकांची गर्दी टाळण्यासाठी प्लॅटफॉर्म तिकीट विक्री ही तात्पुरती बंद. स्वच्छता रँकिंगमध्ये नागपूरचा 27वा क्रमांक आल्यानंतर जाग. पालिकेच्या 10ही प्रभागात विशेष पथकाकडून स्वच्छता गाड्यांची झाडाझडती. नागपुरात स्वच्छतेसाठी 2 खासगी कंपन्या कार्यरत. यवतमाळमध्ये बांधकाम विभागात झालेल्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणात कारवाई न झाल्यानं संताप व्यक्त. मुख्यमंत्री साहेब मला न्याय द्या, अन्यथा मंत्रालयासमोर उपोषण करणार. सामाजिक कार्यकर्ते रमेश गिरोलकरांचा इशारा. मुख्यमंत्री सहाय्यता निधीमार्फत महत्त्वाचं पाऊल. राज्यात प्रथमच क्राऊड फंडिंग आणि त्रिपक्षीय सामंजस्य करारातून गरीब आणि गरजू रुग्णांना उपचार मिळणार. मोतीबिंदू विरहित वर्धा जिल्हा अभियानाचा आज शुभारंभ. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते होणार उद्घाटन. मुंबईतील कोळी बांधवांचा मोर्चा बीएमसीच्या बैठकीनंतर पुढे ढकलण्यात आला. 24 तारखेच्या होणाऱ्या बैठकीत निर्णय घ्यावा, नाहीतर आंदोलनावर ठाम असल्याचा इशारा. ससून रुग्णालयाला परिचारिकांच्या संपाचा फटका. संपामुळे रुग्णसेवेवर परिणाम. संपात ससून रुग्णालयातील 340 परिचारिका सहभागी. मुंबईच्या हवामान पातळीत सुधारणा. प्रदूषण पातळीत 44% घट. सरकारी आकडेवारीतून बाब समोर. दहीहंडी उत्सवात 1916 नंबर छापलेले शर्ट घातलेले स्वयंसेवक तैनात करा. सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांचे महापालिकेला आदेश. विधान भवनातील मारहाण प्रकरणी आरोपी ऋषी टकलेला जामीन मंजूर. नवी मुंबईच्या कळंबोलीत जल्लोषात मिरवणूक काढण्यात आली. आयपीएस जालिंदर सुपेकर यांना क्लीन चिट. वैष्णवी हगवणे प्रकरणात सुपेकरांवर आरोपीला मदत केल्याचे आरोप होते. वाशिममध्ये दर्बी नदीला पूर. पुराच्या प्रवाहात नागरिकांची जीवघेणी स्टंटबाजी. हिंगोलीच्या धानोरा परिसरात मुसळधार पाऊस. कापडसिंगी गावाजवळील नदीला पूर. 15 ते 17 गावांचा संपर्क तुटला. जालन्यात रात्रभर मुसळधार पाऊस. नदी नाले ओढ्यांना पूर, मात्र शेती पिकांना दिलासा.
सिंधुदुर्गात येत्या 25 तारखेपर्यंत पावसाचा ऑरेंज अलर्ट. काल रात्रीपासून जिल्ह्यात पावसाची विश्रांती. जालना जिल्ह्यातील परतूर तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस. सातोना आष्टी सृष्टी सर्कलमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस. कसुरा नदीला पूर. जनजीवन मात्र विस्कळीत. वाशिमच्या कंझरा आणि शेलू बाजार परिसरात ढगफुटी सदृश्य पाऊस. शेकडो हेक्टर शेती पाण्याखाली. छत्रपती संभाजीनगरमध्ये मराठवाडा विद्यापीठाचा मोठा निर्णय. 115 महाविद्यालयातील पदव्युत्तर प्रवेश थांबणार. भौतिक सुविधांचा अभाव आढळल्यामुळे निर्णय घेण्यात आला. हिंगोलीच्या बरडा पिंपरी परिसरात जोरदार पाऊस. नदीला पूर आल्यानं पूर परिस्थिती निर्माण. प्रशासनाचं बचाव पथक गावाकडे रवाना. बीडमध्ये गेल्या 2 दिवसांपासून पावसाची संततधार. शेतकऱ्याला दिलासा. माजलगाव तालुक्यात शेतीच्या कामांना वेग. यवतमाळमध्ये अनेक ठिकाणी पावसाची हजेरी. 8 दिवसापासून पाऊस नसल्याने शेतकरी होते अडचणीत. शेतकरी वर्गामध्ये आता आनंदाचं वातावरण. पुढील 3 ते 4 तास मुसळधार पावसाचा इशारा. पालघर, ठाणे, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग 4 जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा. मुंबईला मात्र आज येलो अलर्ट. वाशिम जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पाऊस. शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण. खरीप हंगामातील पेरणी केलेल्या शेतकऱ्यांना पावसामुळे दिलासा. हिंगोली जिल्ह्यातील अनेक भागात जोरदार पाऊस. पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना दिलासा. बुलढाण्यात खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांनी घरच्या बियाण्यांचा वापर करावा. घरच्या बियाण्यांचं संरक्षण करण्याचं कृषी अधिकाऱ्यांचं शेतकऱ्यांना आवाहन. अमरावतीत शेतकरी संकटात. पावसाभी सोयाबीन पिकाचं मोठं नुकसान. पीक पिवळे पडत असल्याचं. उत्पादनात घट होण्याची शक्यता. हिंगोलीत खुदनापूर येथील शेतकऱ्यांना 4 एकर सोयाबीन पिकावर फिरवला नांगर. पिकावर विविध रोगांचा प्रादुर्भाव. पावसाअभावी पिकांचं नुकसान. संतप्त शेतकऱ्याचं टोकाचं पाऊल. हिंगोली जिल्ह्यात 85% पेरण्या पूर्ण. 3,47,809 हेक्टर क्षेत्रावर पेरण्या पूर्ण. शेतकऱ्यांची सोयाबीन, कापूस, तूर पिकांना पसंती. छत्रपती संभाजीनगरात ओव्हरटेक केल्याच्या रागात निवृत्त पोलिसाच्या मुलाकडून 4 चाकीच्या काचा फोडल्या प्रकरणी निवृत्त पोलिसाच्या मुलावर गुन्हा दाखल. पालघरच्या मुख्य बाजारपेठेतील किराणा दुकानावर चोरट्याचा दल्ला. दुकानात शिरून चोरट्याने केली हजारोंची रोकड लंपास. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.